आज सकाळपासून आहे ना असले काही कामं चालू होते. डाळ वगैरे मला चाळून घ्यायची होती. अर्धी डाळ याच्यातून मला न्यायची होती म्हणून मी हे कामाला ना सकाळीच लागले होते. उठल्याबरोबर चहा वगैरे घेतलं आणि हे काम सुरुवात केली. आता आई दुसरे कामं करत होती तोपर्यंत मला आवरून घ्यायचं होतं. पण म्हटलं चला एकदा चहा घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले कामं. अगोदर सगळ्यांना चहा दिलं, मी सुद्धा घेतलं आणि ही दुसऱ्यांदा चहा आहे बरं का. सकाळचं तर झालं. गावाकडे आले ना तेव्हापासून खूप जास्त चहा होतोय. त्याच्यानंतर दुपारचं कोणतं शूट केलं नव्हतं. कपडे वगैरे धुवून झालेलेच होते. वाळू घातले होते समोर. म्हटलं चला आता लगेच यायला पण काढून घेते आणि व्यवस्थित घड्या मारून ते सुद्धा ठेवायचे असतात. वाड्यामध्ये नेहमी टाकत असते, पण आज समोरून टाकले होते. कपडे वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर आता संध्याकाळची जेवणाची सुद्धा तयारी करायची होती. आज बनवायची होती आम्हाला डाळबट्टी म्हणून लवकर आम्ही लागलो होतो. ह्या जेवणाला थोडंसं लवकर लागावं लागतं. म्हणजे नॉर्मल जेवण जे आपण बनवतो ते झटपट होते, पण याला थोडंसं उशीर लागतं ना, तर सगळी तयारी अगोदर करून ठेवावी लागते. तरी त्याने लगेच उकडायला टाकले. त्याच्यानंतर वरणाची सुद्धा तयारी केली आणि मस्त आमची डाळबट्टी तयार सुद्धा झाली. त्याच्यानंतर सगळ्यांना मस्त बसून जेवण केलं. तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.